स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. आपण पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने लेक्चर चालू करत आहोत. त्यामध्ये आपला मोशन इन अ प्लेन हा चॅप्टर आपण सुरू करतोय. प्रत्येक डिव्हिजनचा किंवा आपला जो आतापर्यंत सिलेबस आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर पर्यंत झालेला आहे. आज आपण मोशन इन अ प्लेन हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट लेक्चर त्यामध्ये आपण घेतलेले आहे डेफिनेशन्स. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. त्याला काय म्हणतो आपण? त्या मोशनला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. ठीक आहे. त्याच पद्धतीने सेकंड डेफिनेशन काय होते बघा? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? अ मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. म्हणजे त्या पार्टिकलचे जे स्पीड आहे ते कसं असणार आहे? लिनियर स्पीड आहे ते कसं आहे? कॉन्स्टंट आहे ऍट अ every point, okay, along this circumference of circle. Then next definition is the periodic motion. कोणते पाहिलेले होते आपण? Periodic motion. A particle along the circumference of circle, it repeats itself in a equal interval of time. तो स्वतः रिपीट ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याच इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये होतो, त्याला म्हणायचं आपण पिरियॉडिक मोशन. ठीक आहे. इथपर्यंत आपण डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. त्यानंतर त्याच्या फिजिकल क्वांटिटीज सुद्धा पाहिलेल्या आहेत. जसं लिनियर मोशन्स मध्ये कोणत्या क्वांटिटीज येतात? लिनियर वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, करेक्ट, लिनियर ऍक्सेलरेशन. त्याच पद्धतीनं सर्क्युलर मोशन मध्ये कोणत्या फिजिकल क्वांटिटीज येणार आहेत? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटीज अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन्स. हे आपण पाहिलेले आहेत. त्याच्या पुढचा आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. रिलेशन बिटवीन V for the linear velocity, R for the radius vector किंवा radius of this the circle, and then omega is the angular velocity. ठीक आहे. मग या तीन क्वांटिटीचे आपल्याला काय पाहायचं आहे? रिलेशन पाहायचं आहे. क्वेश्चन तुम्हाला कसं असेल बघा? रिलेशन बिटवीन द linear velocity and the angular velocity. What is the relation between the linear velocity and the angular velocity? मग त्यामध्ये आपण काय करतोय बघा? एक पार्टिकल आहे which is along the circumference of a circle in a anti-clockwise direction. एक पार्टिकल आहे कोणत्या मोशन मध्ये आहे? सर्क्युलर मोशन मध्ये आहे. बरोबर. इन अ अँटी-क्लॉकवाइज डिरेक्शन, जसं या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे पहा. ठीक आहे. and this particle is moving from A point to B point. पार्टिकल हा A पॉइंट पासून ते B पॉइंट पर्यंत काय होतोय? मूव्ह होतोय इन अ angular displacement d theta. in a angular displacement d theta and in a time del t. Particles moving from A point to B in time del t. and this radius vector, हे जे आहे ते काय आहेत आपले? radius vectors आहेत. बरोबर ना? and these radius vectors are making an angle theta. त्याला काय म्हणतो आपण? del theta. थीटा किंवा del theta हे तुम्ही काही म्हणू शकता. आपण एक पार्टिकल जो कन्सिडर केला आहे फक्त त्याला डिस्टन्स कव्हर किती केलेला आहे? स्मॉल डिस्टन्स कव्हर केलेला आहे. अप टू A फ्रॉम टू B पॉइंट इन अ टाइम del t. so we are right here the del theta. okay. then now linear velocity. आता यामध्ये त्या पार्टिकलची मला लिनियर व्हेलॉसिटी काढायची आहे. या जे आपण कन्सिडरेशन काय केलेलं आहे त्यामध्ये मी काय करणार आहे बघा? पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काढणार आहे. लिनियर व्हेलॉसिटी काय फॉर्म्युला आहे? आपला साधा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बघा? x डिवाइड बाय t. हा तर माहिती आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याच फॉर्म्युला थ्रू जाणार आहोत आपण. याच्यामध्ये दुसरा कोणताही चेंज करणार नाही. फक्त इथं मोशन घेताना कोणती घेतली आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर. पार्टिकल आहे तो कसा आहे? इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड पार्टिकल मूव्स फ्रॉम A पॉइंट टू B पॉइंट इन टाइम del t. तुम्हाला हे आधी पण सांगितलेलं आहे बघा? लिनियर व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला त्याची डिरेक्शन काय होत असते? चेंज होत असते. त्या प्रत्येक पॉइंट नुसार अलॉंग द टँजेंट लिनियर व्हेलॉसिटी असते. बघा A पॉइंटला डिरेक्शन कुठे आहे? तसेच जर B पॉइंट पाहिलं तर डिरेक्शन कुठे आहे? दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी. प्रत्येक पॉइंटला त्याची डिरेक्शन ही काय होत आहे? चेंज होत राहते. बट इन अँग्युलर व्हेलॉसिटी तशा पद्धतीने नाही. एकच डिरेक्शन असणार आहे. त्याची डिरेक्शन ही कशी असणार आहे? एकच असणार आहे. बरोबर. सो
as we know the formula about the linear velocity is equal to displacement upon time. याच फॉर्म्युलानुसार जर आपण घेणार आहोत, मग कशा पद्धतीने घेणार आहोत तर बघा, लिमिट ऑफ del t tends to 0, del t tends to 0. जो टायमिंग घेतलेला आहे which tends to 0 and किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे बघा, a पार्टिकल जो पार्टिकल आहे मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन फ्रॉम a पॉइंट टू b पॉइंट, हे कव्हर केलेला डिस्टन्स आहे हा जो आर्क आहे त्याला आपण del s म्हणूया. काय म्हणूया? del s. सो हियर del s डिवाइड बाय del t. काय येईल तर del s डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे del s and divide by in a time del t. Now which is equal to limit of del t tends to 0. आता हा जो del s आहे कोणता आहे बघा, हा जो del s म्हणते मी, ठीक आहे. हा del s मला अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये मांडायचं. कशाच्या फॉर्म मध्ये? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. माहिती असेल तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज द थीटा, या फॉर्म मध्ये मांडायचं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय होता बघा, थीटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता लक्षात आहे का तुमच्या? दॅट इज s डिवाइड बाय r. थीटा हा काय पाहिलेला आहे आपण, दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द s अपॉन r. S is the length of r. S is the what? Length of r and the r is the radius vector. यामध्ये थोडासा चेंज काय करते मी बघा, I write here del theta and I write here also del s. Del theta is equal to del s upon r. r साठी मी लिहू शकते का? नाही, कारण की r ही काय आहे? कॉन्स्टंट आहे ना. रेडियस ऑफ द सर्कल इज द कॉन्स्टंट. सो हियर del s is equal to काय भेटेल मला? del s is equal to that is this is cross multiplication होईल ना. so del theta into r. del s is equal to del theta into r. so del s ची व्हॅल्यू del theta into r या इक्वेशन मध्ये जर मी पुट केली तर मला काय इक्वेशन मिळेल बघा, del s च्या ठिकाणी काय करणार आहे मी? del theta into r. बघा del s del theta into r divide by del t. इथे काय घेतो आपण? लिमिटेशन्स घेतो ना. लिमिट फ्रॉम del t tends to 0 del theta into r divide by del t. But r is the constant term. Angular displacement चेंज होऊ शकतो, बरोबर. टाइम ऑल्सो चेंज. जर आपण जे डिस्टन्स आहे कव्हर केलेलं पार्टिकल जर सेपरेट घेतलं असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि टाइम काय होणार आहे? चेंज होणार आहे. पण चेंज कोण होणार नाही? r, दॅट इज द रेडियस ऑफ दिस सर्कल, रेडियस वेक्टर ऑफ दिस सर्कल. तर मी त्याला काय करते? लिमिटच्या बाहेर घेते. लिमिटचे काय घेते? बाहेर. सो r इंटू लिमिट ऑफ del t tends to 0 del theta divide by del t. del theta divide by del t. तर आपण डेफिनेशन्स नुसार पाहिलेलं आहे बघा. मला सांगा, लिमिट ऑफ del t tends to 0 del theta divide by del t, इट मीन्स दॅट इज याला काय म्हणतो आपण बघा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज द ओमेगा. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द ओमेगा. सो I write here r into omega. या ठिकाणी मी काय लिहू शकते? ओमेगा लिहू शकते. And here v is equal to v for the linear velocity that is equal to r into omega. V is the linear velocity, equal to r is the radius of the circle and omega is the angular velocity, and this is the relation between v, r and omega. What is the relation? V is equal to r into omega. लक्षात येते आपण काय कन्सिडर केलेलं आहे? एक पार्टिकल आहे which is along the a particle which is along the uniform circular motion, which is along uniform circular motion in a anti-clockwise directions. Then a particle moves from a point to b point. Particle moves from a point to b point in a time del t. Del
त्या टाइम मध्ये तो मूव्ह होतोय. आणि किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्यानं डेल एस डिस्टन्स कव्हर केलेला आहे डेल एस. and these radius vectors are makes an angle that is their theta. Radius vector makes an angle their theta. Okay, so linear velocity of this particle, linear velocity we write here a linear velocity that is limit of del t tends to 0 del s divided by time, as it is formula that is displacement upon time. But this displacement we convert into the angular displacement, correct? And we write here the del theta r divided by del t, and we got this is rate of change of angular displacement is be known as the angular velocity. So we write here v is equal to r into omega, and this is the relations between the linear velocity and the angular velocity. So after that this relation we draw in the vector form between the linear velocity, angular velocity relation in the vector form. This is in the vector form. So in vector form, v bar is equal to omega bar cross r bar, omega bar cross r bar. This is the vector form. For the 1 mark question, MCQ साठी असू शकतो की व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये असू शकतो. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. दिस अँग्युलर व्हेलॉसिटी अँड द linear velocity in a vector form, that is v bar is equal to omega bar cross r bar. हे तुम्हाला व्यवस्थितच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. अजून 2 डेफिनेशन्स आहेत बघा, ते तुम्हाला घ्यायचे आहेत. And these definitions are the period of revolutions. First definition is period of revolution. That is, notation is capital T. Notation is what? Capital T. Period of revolution. Period of revolution कशाला म्हणायचं period of revolution? तर time taken by a particle to complete one revolutions. Time taken by a particle to complete one revolutions. जसं की आत्ताच आपण पाहिलं बघा. ओके, पार्टिकल आहे, एक पार्टिकल सपोज करूया हा एक पार्टिकल आहे ए पार्टिकल. ठीक आहे. हा पार्टिकल एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन घेण्यासाठी, एक पार्टिकल आहे तो कशामध्ये आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे, आणि तो एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन्स घेण्यासाठी त्याला लागणारा जो कालावधी आहे दॅट इज टी, ही हा टाइम म्हणून. ठीक आहे. अ पार्टिकल टेक अ टाइम टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन इन टाइम, and this time is what? Capital T. This called as the period of revolutions. This called as the period of revolutions. जसं की एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरण्यासाठी किती कालावधी घेते? एक कंप्लीट रोटेशन करण्यासाठी. सपोज हा पार्टिकल आहे ते आपण पृथ्वी म्हणूया, आणि हा काय आहे सन. ठीक आहे. तर ही पृथ्वी हा कंप्लीट रिव्हॉल्यूशन घेण्यासाठी, पूर्ण एक रोटेशन घेण्यासाठी किती डेज घेते बघा? 365 डेज. हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. किती घेते? 365 डेज. करेक्ट. म्हणजे त्याचा पूर्ण कंप्लीट तिचा जो पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन असणार आहे, अर्थचा रिव्हॉल्यूशन अराउंड द सन, हा जो पिरियड आहे टी, हा किती असणार आहे? 365 डेज. 365 डेज. Correct. We can convert into also second, but we get in a days. So time taken by a particle performing complete one revolutions is called the period of revolution. Is called the period of revolutions, and that is T is equal to. मग आपल्याला तो फॉर्म्युला पण काढायला लागेल. कशा पद्धतीने तो पिरियड काढायचा? आता ही डेफिनेशन तर माहित झाली आपल्याला. एक पार्टिकल आहे which is along the uniform circular motion along the circumference of
uniform circular motion, and this time taken for one complete revolution is called the period of revolutions. Okay, but how it is calculated, otherwise how it is find out. आपण तो फाइंड आउट कसा करणार ना, तर फॉर्म्युला काय असेल, t इज इक्वल टू पार्टिकलला डिस्टन्स कव्हर केलेला, तो काय असणार आहे, सर्कम्फरन्स. पार्टिकलने केलेला डिस्टन्स, कव्हर केलेले डिस्टन्स. पार्टिकल काय म्हणतो आपण, अलाउंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. मग तो डिस्टन्स किती कव्हर करतोय, जेवढा त्या सर्कलचा काय, मोशनचा काय, सर्क्युलर मोशनचा काय, सर्कम्फरन्स आहे. बरोबर. मग हा सर्कम्फरन्स किती असतो, दॅट इज 2 पाय r. सर्कम्फरन्स काय आहे, 2 पाय r. देन डिवाइड बाय linear velocity of this particle. काय घेणार आहोत आपण, linear velocity of this particle. पार्टिकल हा कशामध्ये आहे म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो linear velocity of this particle is the constant and divide by the linear velocity of that particle. ठीक आहे. आपल्याला जर त्या पार्टिकलचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन्स काढायचा असेल तर p इज इक्वल टू आपण काय घेतोय, सर्कम्फरन्स, ओके, ऑफ दॅट सर्कल डिवाइड बाय लिनियर वेलोसिटी ऑफ दॅट पार्टिकल. आता हे कशावरून घेतलं, हा काय नवीन फॉर्म्युला दिलाय का आपण, तर नाही. आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे, मला सांगा, वेलोसिटी इज इक्वल टू काय, वेलोसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. करेक्ट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि त्याच ठिकाणी जर मला इथे इंटरचेंज करायचं असेल, t इज इक्वल टू घ्यायचं असेल तर काय काढणार, t इज इक्वल टू काय करायचं असेल, मला t या ठिकाणी घ्यायचं असेल तर काय करणार, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय वेलोसिटी. काय घेणार आहे, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय वेलोसिटी. मग ते सिद्ध केले असं, जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, पार्टिकलला डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, दिस द सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल, and that circumference is the 2 pi r, and divide by the velocity of this particle, that is the linear velocity, 2 pi r divided by v. लक्षात येते. नवीन दुसरा कोणताही फॉर्म्युला यूज केला नाही, जो आपला फंडामेंटल फॉर्म्युलेज आहे त्यामधूनच आपण घेतो. ठीक आहे, डिराइव्ह फॉर्म्युले किंवा फंडामेंटल फॉर्म्युले, त्यातूनच आपण नवीन फॉर्म्युले फक्त इंटरचेंज करत असतो. सो period of revolution t is equal to 2 pi r divided by linear velocity v. अजून जर मला याच पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला अँग्युलर वेलोसिटीच्या फॉर्म मध्ये घ्यायचं, आपण मोशन कोणती घेतोय, सर्क्युलर मोशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, तर मला हे जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे तो मला अँग्युलर मोशन मध्ये, अँग्युलर वेलोसिटी मध्ये घ्यायचा आहे. अँग्युलर वेलोसिटी दॅट इज ओमेगा. करेक्ट, अँग्युलर वेलोसिटी दॅट इज ओमेगा. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथे काय होईल, हा फॉर्म्युला काय येणार आहे, t पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन t इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय अँग्युलर वेलोसिटी. करेक्ट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, जसं इथे दाखवलेलं सुद्धा आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. हा पूर्ण कंप्लीट अँगल किती असतो, सर्कलचा टोटल अँगल किती असतो, 360 डिग्री. किती असतो तो, 360 डिग्री. आणि त्याला आपण कशा पद्धतीने म्हणतो, 2 पाय, दॅट इज 2 पाय. पायची व्हॅल्यू किती असते, 180 डिग्री मल्टिप्लाय बाय 2, वी गॉट द 360 डिग्री. सो 2 पाय डिवाइड बाय अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. Period of revolution in form of the linear velocity and in form of the angular velocity. न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला जो गिवन डाटा असेल त्याच्यानुसार तुम्ही ह्या फॉर्म्युलेस चेंज करू शकता. जर तुम्हाला लिनियर वेलोसिटी दिलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता, किंवा अँग्युलर वेलोसिटी दिली असेल तर हा फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. सो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन्स, टाइम टेकन बाय अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म circular motion to complete one revolutions is called the period of a revolutions, and that is t is equal to 2 pi r divided by v in form of the linear velocity, and also t is equal to 2 pi upon omega in form of the angular velocity. Okay, हे definitions व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. दॅट इज व्हॉट, सेकंड डेफिनेशन इज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. आता तुम्हाला हे माहिती असेल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे? फ्रिक्वेन्सी म्हणजे विच इज द रेसिप्रोकल ऑफ द पिरियड. रेसिप्रोकल ऑफ द पिरियड. आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण घेतलाय काय काढलेला आहे? टी. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन इज द रेसिप्रोकल ऑफ द पिरियड. पण त्याला जर डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये मांडायचं असेल तर कसं पद्धतीने मांडणार मी? इन फॉर्म ऑफ द डेफिनेशन. सो द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन परफॉर्म पर युनिट टाइम. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. आता सपोज हा पार्टिकल आहे, ठीक आहे. हा पार्टिकल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म पर युनिट टाइम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन्स. एक पार्टिकल आहे विच इज इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं की आपला फॅन चालू, ठीक आहे. फॅनचा आपण स्टार्ट केला, सुरू झाला फॅन. कसं झाला ना, काय होणार आहे? तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी सुरुवात झाला. मग त्याच वेळेस जर आपण टाइम ठेवला, 1 मिनिट मध्ये किती रिव्हॉल्युशन्स होत आहेत, एका मिनिटामध्ये किती रिव्हॉल्युशन्स असणार आहे, त्याची काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी विच इज डिपेंड ऑन अवर युनिट टाइम. 1 सेकंड घेऊ शकता तुम्ही, 1 मिनिट घेऊ शकता, बरोबर. That is frequency of revolution is the number of revolutions performed per unit time is called the frequency of revolutions, and that is the reciprocal of the period. Reciprocal of period. So n is equal to 1 upon t. n is equal to 1 upon t. t चा फॉर्म्युला आपण आत्ताच फाइंड आउट केला. t चा फॉर्म्युला काय फाइंड आउट केला? in the linear velocity, in form of the linear velocity, that is 2 pi r divided by v. So we can write here v divided by 2 pi r. असं लिहू शकतो ना आपण. n is equal to 1 upon t. So we can write here t is equal to काय माहिती आपल्याला? 2 pi r divided by v. So we write here v divided by 2 pi r. And also t n is equal to in form of the angular velocity, that is omega divided by 2 pi. Omega divided by 2 pi. हा एक फॉर्म्युला आहे आणि हा सेकंड फॉर्म्युला आहे. n is equal to v upon 2 pi r and n is equal to omega divided by 2 pi. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हे कशावरती डिपेंड असणार आहे? जो तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये गिवन डाटा आहे. जर लिनियर वेलोसिटी दिलेली असेल आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता. का तुम्हाला फक्त डेफिनेशन एवढीच माहिती आहे की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ पिरियड, एवढंच जर माहिती असेल तर तुम्ही काढू शकता का? नाही. मग तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला हा प्रत्येक फॉर्म मध्ये माहिती असायला पाहिजे. सो n इज इक्वल टू v अपॉन 2 pi r and also n is equal to omega divided by 2 pi. And we can also write here omega is equal to, that is the angular velocity, omega is equal to 2 pi n. 2 pi n. म्हणजे ही जी angular velocity आहे in form of the frequency, and for the frequency we can also find out the angular velocity from the frequency of revolutions. Suppose you got the in the numericals frequency of revolution and ask about the angular velocity. So we use this formula, that is omega is equal to 2 pi n. We just interchange the formula. आपण काय नवीन काय करत नाहीये, फक्त त्याच्यामध्ये काय करतोय? इंटरचेंज करतोय. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन इज व्हॉट? द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म पर युनिट टाइम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन्स and that is denoted by n and which is equal to 1 upon t. 1 upon t for the period of revolutions and which is equal to v divided by 2 pi r, and we can also write omega divided by 2 pi, and from that omega is equal to 2 pi n. We can also write omega is equal to 2 pi n. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असेल इन द न्यूमेरिकल्स गिवन डाटा, तुम्हाला काय दिलेले असेल? फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, ठीक आहे. आणि विचारलं असेल ओमेगा अँग्युलर वेलोसिटी, व्हॉट इज द अँग्युलर वेलोसिटी. सो या फॉर्म्युलानुसार तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. फक्त हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, फक्त आपण काय केलेलं आहे? फॉर्म्युला इंटरचेंज केलेला आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. काय काय पाहिलेलं आहे आपण? रिलेशन बिटवीन linear velocity and the angular velocity. What is the relation? That is the v is equal to r omega. Correct? After that we see the period of revolutions.
Period of revolutions and the frequency of revolutions. Period of revolution, that is T, capital T. कशाला म्हणायचं period of revolution? The time taken by a particle performing to complete one revolution is called the period of revolutions. And the frequency of revolutions, that is the number of revolutions performed per unit time is called the frequency of revolutions. Okay. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट रिलेशन पाहूया. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.